सर, मुंबईतून वसई विरारला काही उद्योगधंदे स्थलांतरित होत आहेत. नेमकं त्याचं कारण काय आहे? म्हणजे इथे जागा स्वस्त आहेत किंवा इथे सोयी सुविधा आहेत म्हणून येत आहेत का, काय कसं? आज मुंबईमध्ये तुम्ही कुठेही गेलात, टोल नाका क्रॉस केला तर तुम्हाला 1 BHK सुद्धा 80-90 लाखाच्या खाली नाही. 1 BHK. आणि बहुतेक तिथे उद्योगधंद्याच्या ज्या काही जागा होत्या त्या बिल्डरनी डेव्हलप करायला घेतल्या आणि त्या लोकांना चांगले भाव मिळाले. ज्यांचे त्या कारखाने होते छोटे मोठे किंवा झोपडपट्टीत असतील त्यांना भरपूर भाव मिळाले. आणि आजही वसईचा जो वसई विरार आहे त्या मनाने खूप कमी भाव आहेत. अच्छा. आणि बरेचसे अनाधिकृत असल्यामुळे त्याला भाव पण कमी आहे खूप आता. आणि त्याच्यामुळे मला वाटतं मुंबईचे सगळे बहुतेक, तुम्ही असं गृहीत, म्हणजे हे माझे सगळे लॉजिक आहेत, याच्यामध्ये ऑथेंटिक असं काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाहीये, पण मी अंदाज लावून सांगतो की 95% उद्योगधंदे इकडे आलेले आहेत मुंबईवरून. अच्छा. आणि ते आल्यामुळे इथे पश्चिम पूर्व जो आहे, पूर्व वसई किंवा पूर्व विरार ही संपूर्ण उद्योगधंद्यांनी भरलेली. इथे रेसिडेन्शियल असेल म्हणजे रेसिडेन्शियल असं बरोबर नाहीच आहे, फार अगदी छोटे छोटे 10% असेल मला असं वाटतं. त्यामुळे पूर्व जो भाग आहे तो संपूर्ण रेसिडेन्शियल आपल्या इंडस्ट्रीयलने भरलेला आहे. पण मला असं वाटतं की आमचं सरकार जे आहे ना ते ऑब्झर्वेशन ज्याला आपण म्हणू त्यांचं नाहीये. ऑब्झर्वेशन म्हणजे काय चाललंय, काय हालचाली होत आहे बरोबर राज्यामध्ये. जसं आता हे जे शिफ्टिंग चालू होतं मुंबई ते वसई किंवा काही उमरगाव वगैरेला पण गेले, पण तेवढे गेलेले नाहीत गुजरातमध्ये. सगळे वसई विरार कामण या भागात आलेले आहेत. तर हे निरीक्षण सरकारने करताना इथे MIDC करायला हवी होती. म्हणजे या सगळ्या समस्या सुटल्या असत्या, पाणी वीज जे काही आहे. आणि मुंबईच्या मानाने मुंबईच्या लोकांना याच्यात भरपूर पैसा मिळालेला आहे. आणि मला वाटत नाही की त्यांनी इथं खर्च करायला काही हरकत घेतली असती किंवा MIDC झाली असती तर आज बोईसरला आहे पण वसई विरारला नाही. मग याच्यामध्ये कोण, राज्य सरकारची अनास्था पकडायची की स्थानिक? राज्य सरकारच करते. नाही, पण स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत मला वाटत नाही स्थानिक आहे. आणखी याचं भूसंपादन करावं लागतं, त्याच्यामुळे ते GR काढावं लागतं, त्याचं सगळं नोटिसेस काढावं लागतं. ती खूप बरीच लांबची प्रोसेस आहे. नाही, पण आपल्या एखाद्या क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसाय असावेत ह्यासाठी एक लोकप्रतिनिधींची दूरदृष्टी लागते. म्हणजे कोणताही त्यांच्याकडून जेव्हा निवडणुका होतात तेव्हा आपण तशी लोकांना आश्वासनं देत असतो. मग इथे हे लोक कुठे कमी पडतायत असं वाटतं? नाही, मी तुम्हाला सांगितलं मला इथे येऊन 4 वर्ष झाले, 4च वर्ष झाले. त्यामुळे अजूनही माझा जो अभ्यास आहे इथला तो पूर्ण झालेला नाही. आता लोकप्रतिनिधी कमी पडले की नाही पडले हे मी सांगू शकत नाही. अच्छा. आता महापालिकेला तुम्ही आपल्या वसई विरार क्षेत्रामध्ये 15,000हून जास्त इंडस्ट्री. मी काय म्हणतो, ही मुख्य जबाबदारी प्रशासनाची आहे. नाही, प्रशासन असं समजा की चला ते कमी पडलं, प्रशासनाला पण रेव्हेन्यू विधान. माझ्या मते तर LBT बंद झाल्यानंतर संपूर्ण बंद झालेलं आहे, उचललंच नाही आज घरपट्टीशिवाय. अच्छा. मग घरपट्टी वडीला आणि सगळीकडे हे बघून चालूच आहे. LBT बंद झाला, त्याच्यानंतर तुमचं ITI बंद झालं. आणि त्याच्यामुळे असं म्हणजे पेपरमध्ये वाचतोय की त्यांची अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली सगळ्यांची. आणि महापालिकेला तुम्ही मालमत्ता कराच्या स्वरूपात जो टॅक्स देताय हो सगळेच घेतात ना. हा, तर त्याचा जो रेशो आहे तो जास्त आहे का कमी आहे? तुम्ही कसं बघताय त्याच्याकडे? आता मला एक माहिती आहे की LBT सगळ्या महाराष्ट्रामध्ये 4% असा काहीतरी LBT होता. पण VVMC जे आहे, VVMC जे काही इथे राजकर्ते होते त्यांनी तो 1.3% एवढा कमी घेतला. आणि मी 1-2 मीटिंग सभेमध्ये होतो, अक्षरशः VVMCने नुकसान करून घेतलं असं माझ्या ऐकण्यात आलं. म्हणजे ऐकण्यात काय ते मी ऐकलेलं आहे, राजकर्त्यांकडून घेतलंय. त्यामुळे मला त्या बाबतीत मला असं वाटत नाही की इथले जे लोकल राजकारणी आहेत ते, म्हणजे मी या 4 वर्षाच्या काळात ते तुमच्यासाठी आश्वासक आहे, ते तुमच्यासाठी माझं असं इथे फक्त राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सोयी सुविधां
बाबत तुम्ही नाराज आहात? नक्कीच आहे. म्हणजे समजा यांनी जर घेतलं की नाही मला माहित नाही, पण जरी नसेल घेतलं तर त्यांनी हे काम राज्य सरकारचं आहे, कारण की जास्त एवढं त्यांना मिळतो. अच्छा. जीएसटीच्या स्वरूपात अर्धा जीएसटी मिळतो, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स मिळतो. इन्कम टॅक्स मध्ये लोकल पर्सनचा काही भाग नसतो. बरोबर. अच्छा. आता वीज समस्ये संदर्भात तुम्ही मगाशी म्हटलेलं की 6-7 वीज नसते. ऑब्वियस एवढ्या 15,000 ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 1,00,000-1,50,000 लोक काम करत असतात. आज त्यांना 5 ते 6 तास बसावं लागतंय. म्हणजे तो जो नुकसान आहे ते कितपत असेल कंपन्यांना? परवा आम्ही ज्या लघुउद्योग वाढीची जी मीटिंग झाली एमडी बरोबर, तिथे औरंगाबादचे एक आले होते, त्यांचं नाव विसरलो मी. त्यांनी सांगितलं की आमचं जवळ याच्यात 10% नुकसान होतं. 10% म्हणजे आपण त्याला नफा कमी होतो. आर्थिक याच्यात पकडलं तर किती? मगाशी आपण म्हटलं की 45. मला समजा माझा जर उलाढाल 3 कोटीची असेल आणि माझा नफा तुम्ही 30% कि 20% जरी धरला, 20% धरला तर 60 लाख रुपये झाले. बरोबर. तर 60 लाख मध्ये 10% म्हणजे 6 लाखाचं माझं दरवर्षी नुकसान आहे. अच्छा. आणि तुम्हाला जो वीज रेट जो लावला आहे, वीज दर जो आहे तो इतर राज्यांच्या तुलनेत किंवा उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त आहे? माझं असं वाचण्यात आलं की महाराष्ट्राचा दर हा सगळ्यात जास्त आहे. आणि आता या 1-2 वर्षामध्ये अंदाजाने जवळजवळ 30% दर वाढलेले आहेत माझे. म्हणजे सोयी नाहीत, व्यवस्थित वीज नाही, पण भाव तर भयंकर वाढत आहे. वीज शॉर्टेज जे आहे त्याची कारण तुम्हाला काय सांगितलंय? सबस्टेशन म्हणा किंवा आम्ही आता घरगुती विजेसंदर्भात लोक आंदोलन करतात तेव्हा बघितलंय की महावितरणकडे ट्रान्सफॉर्मेशन साठी जागा नाही किंवा सबस्टेशन्स नाहीयेत असं ते सांगतायत. जागेचा आता काही विषय नाही दिसत तिथे वसई विरारमध्ये, जागा सगळी मिळालेली आहे. आता का मी सांगितलं ना की माझे एक नातेवाईक आहेत, ते चीफ इंजिनियर होते, तर त्यांचे काल आमच्या घरी आले होते ते, आणि जाण्या जवळचे संबंध आहेत, म्हणजे माझ्या मुलाच्या मामे सासरे होते. तर त्यांनी सांगितलं की वाड्यामध्ये वीज व्यतिरिक्त उपलब्ध आहे. वाड्यामध्ये? हो. वाडा म्हणजे आपल्या जवळ 30 किलोमीटर इथून उपलब्ध वीज आहे, अतिरिक्त उपलब्ध आहे. मग ती देत का नाहीयेत? मग आपल्या शहर परिसरात शॉर्टेज नियोजनाचा अभाव आहे. अच्छा. हे स्पष्ट आहे. 30 किलोमीटरला वीज नाही ना, दुसऱ्या 30 किलोमीटर मध्ये अतिरिक्त वीज उपलब्ध आहे. त्याची काय कारण असतील? म्हणजे अनियोजन म्हणजे काय नेमकं? नाही, नियोजन नाही ना तिथे, का माहित नाही, त्याचं नेमकं कारण माहित नाही. पण मी असं ऐकलं की तिथे जे आहेत ना 80 असे उद्योगधंदे आहेत जे इन्फ्लुएन्शियल आहेत, आणि त्यांच्यासाठी त्यांना 33 केंद्र काहीतरी, म्हणजे हे सगळं मी एक सांगतोय. म्हणजे मला जे काही कळालं तोंडी आणि जेवढं आठवतंय की एक एक्स्ट्रा तिथे सबस्टेशन दिलेलं आहे, पण त्याच्यातली वीज घेत नाहीये ते लोक, त्यांना अगदी घराजवळ सगळं हवंय. अच्छा. आता याच्या बाबतीत एक व्यवस्थित रिपोर्ट मला संपूर्ण वसई विरार आणि वाड्याचा मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी नंतर तो शेअर करेन की इथे काय चाललेलं आहे. आणि ते माझे जे व्यायी आहेत ते याच्यातले तज्ञ असल्यामुळे ते सगळे आपल्याला देणार आहेत. अच्छा. तुम्ही सबस्टेशनचा विषय म्हटलेला की आपलं चिखलडोंगरीच्या इथे सबस्टेशन्स होते, कुठे रखडलं? तुम्हाला काय सांगितलं? जमीन आहे, पैसे आहेत, 4-5 वेळा टेंडर त्याचे म्हणजे कॉल झालेले आहे, पण तिथे कोणी येत नाही. तर याचं मला माहिती नव्हती. मी तुम्हाला म्हणजे सारखं सांगतो, मला 4च वर्ष झाली आणि मी अजूनही माझा अभ्यास पूर्ण नाही या बाबतीत. पण मी काल त्यांना विचारलं की असं का होतं. त्यामुळे हे वीज पुरवणाऱ्या 2 संस्था आहेत, एक तर महावितरण आहे आणि दुसरं महाराष्ट्र ट्रान्समिशन कॉर्पोरेशन, ते आहे मार्टिस्को ज्याला आपण म्हणतो. तर यांच्यामध्ये होत नाही, ज्याला आपण कोऑर्डिनेशन, ज्याला समन्वय नाही. आणि गंमत म्हणजे हे दोघं एकाच ठिकाणी बसतात, त्यांचे अधिकारी, तरी त्यांच्यात समन्वय नाही. तर हे समन्वय नसणे म्हणजे राज्य शासन कुठेतरी कमी पडतंय ना. का समन्वय नाही यांच्यामध्ये? अच्छा. ते काय ऐकत नाहीत का यांचं? बरोबर. आता तुम्ही
हा समन्वयाचा अभाव आहे किंवा आहे, तुम्हाला वाटतंय भविष्यातल्या पुढच्या 2 वर्षात तरी ही समस्या सुटेल असं ज्या पद्धतीने बघताय? पण इतके वर्ष जर यांच्या समन्वय नसेल तर पुढे कसा विचार करावा आपण समस्या सुटतील? मग ह्या 15,000 जे उद्योग व्यवसाय आहेत त्यांचं भवितव्य कसं बघतो? भविष्य काय नाही, विचार जे जाऊ आता मी जाऊ शकत नाही त्याचं काय सांगतो मी, इथून का जाऊ शकत नाही की माझे जे हे काम करणारे माझे जे कर्मचारी आहेत ते जवळपास राहतात, नालासोपारा, विरार, सफाळा. आणि गंमत म्हणजे मी क्वालिफाईड घेत नाही, कारण ते जे क्वालिफाईड जे शिकलेले वगैरे जे असतात ग्रॅज्युएट वगैरे ते पटकन दुसरीकडे जातात. अच्छा. आणि मला शिकलेला जरी कर्मचारी असेल तर त्याला ट्रेन करावं लागतं माझ्या उद्योगासाठी, आणि त्याला जवळजवळ 1.5-2 वर्ष जातात. तर मी जर आज कर्मचारी समजा विचार केला की उमरगावला जाईन किंवा मी आपलं जवळ सगळ्यात उमरगावच आहे सरीगामला जाईन, तर मला शक्य नाही. मी सगळे कर्मचारी कुठे ट्रेन करत बसू? मी आता 77 वर्षाचा आहे, 78 मला चालू होईल, तर माझं तर सोडा तरुण माणसाला पण ते शक्य नाही. जो मधला 1-2 वर्षाचा गॅप आहे त्याच्यामध्ये बुडून जाईल. आणि ऑलरेडी इंडस्ट्री काही फार नफ्यामध्ये चालत नाहीये. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही बघताय नवीन उद्योग येतील आता ह्याच्या पुढे इकडे वसई विरारमध्ये? इकडे तर जागाच नाहीच आहे. जागा म्हणजे वीज नाहीये. वीज म्हणजे नाही, म्हणजे समस्या कायम आहे त्याच्यामुळे नवीन उद्योग. मला तरी याच्यात काही उपाय दिसत नाहीये. आणि म्हणून मला बरेच लोक सांगतात आपण परिषद घेऊ, प्रोटेस्ट करू, पण मला इतके दिवस सगळं झालेलं. अच्छा. प्रोटेस्ट झालेले, पेपरला रोज बातमी येते, सगळं झालेलं आहे. कालच बातमी विजेबद्दल बातमी कालच होती पेपरला. जर इतकी वर्ष समस्या जर सुधारत नसेल हे सगळं करून, तर मग पुढे काय कशी समस्या सुधारेल? कारण याच्यात कोणीच काम करत नाही, राज्य शासन करत नाही, सेंट्रल गव्हर्नमेंट करत नाही. आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचं तुमचं काय मत आहे? त्यांच्या हातात नाही. असं ठीक आहे सर. आपला तुम्हाला अजून एक सांगतो की वितरण महावितरण जे आहे, समजा तुमचं फ्यूज गेला, तुम्हाला सुद्धा माहित नसेल, तर 2020च्या त्यांच्या ते SOP मध्ये 50 रुपये तासाला हा तुम्हाला मोबदला द्यायचा असतो. कोणी? महावितरण 50 पैसे तासाला. मी एका केसमध्ये 1 लाख रुपये घेतलेले. अच्छा. पण आता हे केंद्र शासनाने काय केलं माहितीये का, की हा पुढे हे अनलिमिटेड होतं. म्हणजे जितकं तुम्हाला त्यांनी दिलं नाही तेवढं तुम्हाला त्यांना कॉम्पन्सेशन मोबदला द्यावा लागतो ग्राहकाला, डिफिशियन्सी ऑफ सर्व्हिसेस मध्ये. अच्छा. आता केंद्र शासनाने त्याला काय केलं माहितीये का, की तो मोबदला LT साठी, म्हणजे लो व्होल्टेज ज्याला म्हणतो, लो ट्रॅक्शन मध्ये, म्हणजे कमी दाबाचं जे, म्हणजे माझी इंडस्ट्री LT मध्ये आहे, तुमचं घर LT मध्ये आहे, तर त्याला तो 500 रुपये जास्तीत जास्त मोबदला, आणि LT साठी 1000 रुपये. म्हणजे तुमचं ते एका दिवसाचं सुद्धा नुकसानदायक भरून येत नाही, तासाचं सुद्धा येत नाही. अच्छा. आता हे त्यांनी का केलं असं? त्याचं कारण मला हे वाटतं की बऱ्याच लोकांनी माझ्यासारख्या लोकांनी हे मोबदले घेतलेले आहे, तर त्याची रक्कम खूप झाली असेल. अच्छा. जर हे चांगला वीज पुरवठा देऊ शकत असतील तर मग त्यांना हे कमी करायची गरजच नाही, मोबदला कोणी मागणारच नाही. बरोबर. पण हे ह्याच्याबद्दलची सजगता जी आहे ना ती लोकांमध्ये तितकीशी नाहीये. म्हणजे तुम्ही उद्योग व्यवसायात म्हणून असेल, मी सजग करायचा आमच्या ग्रुपमध्ये बराच प्रयत्न केला, पण नागरिक सुद्धा त्यांना एक तर याच्यावर विश्वास नाही असं काय होऊ शकतं, किंवा मग असेल तरी मिळू शकत नाही असं असू शकतं. म्हणून नागरिक सुद्धा एवढे सजग नाहीत. नाही, नागरिकांचा प्रश्न असा येतो की त्यांना जो संघर्ष करावा लागतो ना, त्याच्यामध्ये कसं आहे, ते कामधंद्याला असल्यामुळे तितकीशी त्यांच्यात ती शक्ती नाही, किंवा त्यांना जे नेतृत्व करायला हवं ना त्यांच्यात कुठेतरी अनास्था आहे, किंवा ते कुठेतरी कमी पडतायत. मी सुद्धा उद्योग करतोच आहे. हा ना, पण त्याच्यासाठी चांगली लोक जर असतील, आणि तुम्ही आता जसं 48 आपला जो ग्रुप तयार केलाय त्याच्यातून जसं ज्या पद्धतीचं प्रबोधन करताय ना, तसं लोकांना अपेक्षित आहे की कोणीतरी लोकप्रतिनिधींनी त्यांचं नेतृत्व करावं. पण तिथे नसल्यामुळे ते होत. पण तिथेही पाठिंबा नसतो या लोकांचा. हा ना, म्हणून तर लोकांना आता कसं आहे, किती युनिट्स पडतात, काय होतात. आता जर महावितरणचा प्रश्न तर सध्या गाजतोच आहे.
आंदोलनं होत आहेत, वाढीव बिलं येत आहेत, महावितरण बोलतो आम्ही काय करणार, युनिट पडतंय, तुमच्या घरात फॅन आहे, सगळं आहे. लोकांना ते कळत नाहीये आणि तुम्ही म्हणता तसं तिकडेही वीज नाहीये. म्हणून मग त्यांचं नेतृत्व जर चांगलं करणारं कोण असेल ना तर कदाचित त्याचे परिणाम येऊ शकतील. मी हे 2 वर्ष प्रयत्न करतो सजग करायचं लोकांना, किंवा तुम्ही कॉम्पेन्सेशन घ्या. अच्छा. आणि आता समजा 50 रुपये जरी केला असेल त्यांनी, पण घ्या ना तुम्ही. म्हणजे आम्हाला सरकारला सांगता येईल, राज्य शासनाला सांगता येईल की तुमची ही वीज बरोबर नाहीये, आणि आम्हाला जर कोर्टात भांडायचं असेल किंवा PIL टाकायची असेल तर तिथे ते उपयोगी पडेल. बरोबर. पण नाही करत लोक. तुम्ही आता MH48 सारखी अशी चळवळ चालवाल का महावितरण विरोधात? हो, करू ना आम्ही. असं माझी हाऊस आहे, पॅशन ज्याला म्हणतो इंग्लिश मध्ये. अच्छा. आणि ते थोडक्यात तुम्ही आता म्हणजे खाज म्हणतात ना, माणसाला खाज येते, तसा आमचा प्रकार आहे. आम्हाला याच्यातनं काय अपेक्षा नाही. आणि तुम्हाला गंमत सांगतो, माझा हा गाळा भाड्याचा आहे. माझ्याकडे वीज मला गरज नाही, कारण की सोलार वापरतो, सौर ऊर्जा वापरतो. पण तरी मी प्रशासनाशी भांडायला तयार आहे. पण जनतेकडनं हवा तसा मला प्रतिसाद मिळत नाही, असं मी स्पष्टपणे सांगू शकतो. कारण काय माहितीये का, प्रत्येक मला वेळच नाही. आता वेळ नाही मला, पण तुम्ही आज आपण इथे कारखान्यात बसलेलो आहोत, तुम्ही पाहताय मी कारखान्यातच आहे, घरी बसून इंटरव्ह्यू देत नाहीये. बरोबर. हा, सगळ्यांना वेळ असतो. मग तुमच्या कामासाठी जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर मग हे प्रशासन असंच चालणार. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, यू गेट द गव्हर्नमेंट यू डिझर्व. अर्थात बरोबर आहे तुमचं की तो एक दबाव गट असला पाहिजे, लोकांनी पण तेवढं पुढे येऊन दबाव पाहिजे तसा. खरंय. नक्की सर, आपण सगळे मिळून एक प्रयत्न करूया, बघूया काय आपण आपला प्रयत्न करत राहायचं. नक्की सर, नक्की. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी गप्पा मारलात आणि अधिकची माहिती दिलात. थँक्यू.